नमस्कार मित्रांनो, सुखी जीवन या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। बघा मित्रांनो, तुमचा जर मुलगा तुम्हाला त्रास देत असेल, तुमची मुलं जर तुम्हाला सांभाळत नसतील, तर सरकारने यावर काही नियम आणि काही अधिकार जारी केले आहेत। ते समजणं तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमची जर मुलं तुम्हाला सांभाळत नसतील, जर तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्हाला काही अधिकार आणि काही नियम पाहणे खूप गरजेचे आहे। बघा, हे नियम आणि अधिकार सरकारने आणि कोर्टाने काय सांगितले आहेत, लक्ष देऊन बघा मित्रांनो, मुलांना जन्म दिला, त्यांचे बालहट्ट पुरवले, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलांना पोटभर खाऊ घातले, त्यासाठी वाटेल ते कष्ट केले, स्वतःला जखम झाली तरी अंगावर काढली, पण मुलांच्या जखमेच्या वेदना मातापित्यांनी सोसल्या, चांगले शिक्षण देऊन नोकरीसाठी प्रोत्साहित केले, पुढे विवाह लावून दिला। बघा काय सांगितले, आईबापाचं कष्ट सांगितलंय की बाबा अधिकार यांना काय मिळणार आहे, जे नियम काय ते सर्व समजावून सांगणार आहे। लक्ष देऊन बघा, कारण काय झालंय, आजकालची मुलं आईबापाला सांभाळत नाहीत, असे ज्यावेळी सरकारला आणि कोर्टाला कळले, त्यामुळे काय अधिकार काय रूल केलेले आहेत ते रूल समजणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। कारण का माहितीये का, आजकाल जे भोळेबाबडे आईबाप असतात ते आपली स्वतःची जमीन प्रेमापोटी मुलांच्या नावावर करतात। मग असं झालं म्हणजे काय होतंय, मुले आपली लग्न झाल्यानंतर त्यांच्या सुना ज्या असतात ते त्यांना व्यवस्थित पटवून घेत नाहीत, त्यामुळे वैली राहण्याचा म्हणजे वेगळे राहण्याचा निर्णय घेतात, ज्याच्या माध्यमातून आईबापांना त्रास होतो, जमीन सर्व त्यांनी बळकावण्याचा प्रयत्न करतात आणि घरातून हाकलून देतात। मग यासाठी तुम्हाला समजणं गरजेचं आहे की तुम्हाला काय नियम आहेत, तुम्हाला अधिकार काय आहेत, तुम्ही कोर्टात कसे जाऊ शकता, नेमकं तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, अधिकार काय दिलेत, लक्ष देऊन बघा, सर्व समजावून तुम्हाला सांगणार आहे। बघा, आता उतार वयात मातापित्यांच्या आधाराची काठी बनण्याऐवजी त्याच मुलांनी जन्मदात्यांची प्रॉपर्टी घेऊन त्यांना घराबाहेर काढून लावले। म्हणजे काय झाले की बाबा, मुलं जी असतात ते आईबापांची सर्व प्रॉपर्टी, जमीन, जे काय मालमत्ता असेल, बंगला असेल, सर्व काय करतात, घेऊन नावावर करून घेतात, म्हणजे महिलांना नावावर करून घेतात आणि त्यांना घराबाहेर काढतात। त्यामुळे सरकार आता हे आईबाप जे पहिल्यांदा नावावर करतात त्यासाठी काही नियम बनवलेत, ते आईबापांना सर्व समजलं पाहिजे। त्यासाठी बघा, आता पुढे काही जण त्यांचा सांभाळ देखील करीत नाहीत, अशी स्थिती आहे। त्याच पालकांना किंवा विवाहित मुलींना मुलांच्या नावावरील प्रॉपर्टी पुन्हा परत घेण्याचा अधिकार आहे। बघा, आता ही सर्व प्रॉपर्टी परत घेण्याचा अधिकार आहे असं सरकारने आणि कोर्टानं पण सांगितलंय। काही जे सरकारी अधिकारी असेल त्याने पण, काही जणांना आता प्रांत अधिकारी वगैरे यांना बरेच अधिकार आहेत, ते सुद्धा न्याय दिल्यासारखं ते करू शकतात, त्यांचा अधिकार आहे तेवढा। बघा, आता तुम्ही त्यांनी काय सांगितले, लक्ष देऊन बघा, तुम्हाला अधिकार कोणता चालणार आहे, तुमचं जे नियम आहेत ते कोणते असणार आहेत, लक्ष देऊन बघा। आता वडील उपार्जित प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या वडिलांनी जी प्रॉपर्टी कमवली ती प्रॉपर्टी आणि आई वडिलांनी कमवलेली मालमत्ता, या बाबतीत कायदे वेगळे आहेत। म्हणजे आता समजा तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी असेल तर त्याच्यासाठी कायदे वेगळे आहेत, आणि तुम्ही जर स्वतः कमवलेली प्रॉपर्टी असेल तर त्यासाठी कायदे वेगळे आहेत। बघा, समजून कायदे कोणते आहेत, लक्ष देऊन बघा, माहिती असणं गरजेचं आहे। बघा, तुम्ही 5 मिनिट लक्ष द्या, यामुळे तुम्हाला सर्व नियम कायदे लक्षात येणार आहेत। कारण तुमची जर मुली आता सांभाळत नसतील किंवा भविष्यात जर सांभाळणार नाही असं वाटत असेल तर लक्ष देऊन बघा, प्रॉपर्टी कोणाला किती द्यायची हा अधिकार संबंधित पालकांनाच असतो। यासाठी ते मृत्यूपत्र देखील दाखल करू शकतात, पण वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलींना पण तेवढाच अधिकार आहे। मुलांना जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार मुलींना पण आहे, हे लक्षात ठेवा। वडिलांनी आपल्या नावावरील मालमत्ता मुलांच्या नावावर करताना 85 अंतर्गत वाटप केलेले असल्यास त्याविरुद्ध ते प्रांत अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात। मुले सांभाळत नसतील तर आपल्या अज्ञानामुळे किंवा मुलांची विश्वास संपादित करून, मुलांनी काय आईबापाचा विश्वास संपादित करून मालमत्ता नावावर करून घेतली म्हणून ते कधी न्याय मागू शकतात। बघा, सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, लक्ष देऊन बघा। आता काय आहे, आता असा नियम आलेला आहे की जर प्रेमापोटी मुलांनी माया लावून, जर आईबापाची धमकी देऊन माया लावून अशा प्रकारे जर जमीन मालमत्ता सर्व नावावर जर करून घेतली, तर त्यांनी काय सांगितलंय की अशी जर मालमत्ता जर नावावर करून घेतली तर परत मागण्याचा जे आई वडील आहेत त्यांना अधिकार आहे, तसं कायद्याअंतर्गत ते परत घेऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय। बघा, पुढे जाऊन काय करायचं असते, यासाठी प्रोसेस काय आहे बघा। तुम्ही जर चुकून नावावर जरी केले असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझा मुलगा भविष्य सांभाळणार नाही किंवा आता सांभाळत नसेल, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे बघा, लक्ष देऊन। दुसरीकडे मुली देखील भावाच्या नावावरील मालमत्ता हिस्सा मागू शकतात, त्यांचा अधिकार आहे। मुलींना देखील, तुम्हाला पण माहित असेल, भावाच्या नावावरील जमीन किंवा मालमत्ता मागू शकतात। ज्यावेळी मालमत्ता मुलांच्या नावावर झालेली असते त्यावेळी मुलींना काहीच हिस्सा मिळाला नसल्यास त्यांना दावा दाखल करण्याचा अधिकार आहे। त्यावर काही दिवसात प्रांत निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन ते वाटप रद्द करू शकतात। तसेच बहिणी स्वइच्छेने त्यांचा हिस्सा भावाला संमतीने देऊ शकतात। काय सांगितले, बहिणीला सुद्धा भावाच्या जमिनीमध्ये किंवा भावाच्या प्रॉपर्टीमध्ये जे तुम्हाला काय असेल ते अधिकार आहे
तुम्हाला ते घेण्याचा अधिकार आहे असं सांगितले। बघा आता सर्व वडीलधाऱ्या माणसांनी लक्ष देऊन बघा, तुमची जर जमीन तुम्ही नावावर केली असेल किंवा तुम्ही करणार असाल किंवा जर केली असेल तर ती माघार घेण्यासाठी काय पात्रता आहे, काय करायला लागणार आहे बघा लक्ष देऊन। बघा 7 ते 21 दिवसात अपील करणे गरजेचे आहे। बघा लक्ष देऊन 7 ते 21 दिवस हे रूल लक्षात ठेवा। 7 ते 21 दिवसातच तुम्हाला अपेक्षित आहे, अर्ज करायचं तुम्हाला अपेक्षित आहे। मुलासोबत सगळे व्यवस्थित असताना वडिलांनी स्वतःच्या नावावरील वडिलोपार्जित म्हणजे काय, तुमच्या वडिलांनी कमवलेली संपत्ती किंवा मालमत्ता मुलांच्या नावे करताना मुलीला हिस्सा दिला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। आजकाल तुम्हाला पण माहित असेल, मुलगी लग्न करून जाते, तिला जमीन दिली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे, सगळ्यांनाच माहित आहे। पुढे काही जण आई वडिलांचा सांभाळ करीत नाहीत। काय असतं, प्रेमाच्या पोटी आई वडील मुलांच्या नावावर जमीन करतात, प्रॉपर्टी करतात आणि मुले पुढे जाऊन लग्न झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या बायकोसारखं वागतात, तुमची जी सून असते तिच्यासारखं वागतात आणि तुम्हाला सांभाळत नाहीत। अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 247 नुसार संबंधित आई वडील मुलांना दिलेली मालमत्ता परत मागू शकतात। बघा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे। तुम्हाला असं वाटत असेल की जमीन एकदा नावावर केली मग तुम्हाला काय उरत नाही, असं काहीच नाही। तुम्ही काय सांगितलंय, कलम कुठलं, अधिनियम 1966 मधील कलम 247 नुसार तुम्ही असं कोणालाही विचारू शकता की या नियमानुसार तुम्हाला सर्व मालमत्ता परत मिळू शकते। बघा आता त्यासाठी त्यांना प्रांताधिकाऱ्याकडे म्हणजे ती तुम्ही प्रांताधिकारी तुमचा जो कोण असेल तहसीलदार कार्यालयामध्ये जो प्रांताधिकारी असतो त्यांच्याकडे अपील दाखल करू शकता। 7 ते 21 दिवसात अपील करणे अपेक्षित आहे। बघा काय सांगितले, 7 ते 21 दिवस हे तुम्हाला जे रूल सांगितले ते महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा। तुम्हाला एवढ्या दिवसातच अपील करणे अपेक्षित आहे, पण विलंब जर झाला, बघा काय सांगितले, विलंब झाला तरी देखील अर्ज करता येतो। आता काय सांगितले, हे नियम सांगितले आहे 7 ते 21 दिवसातच अपील करायचं, परंतु जास्त वेळ जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तसेच मालमत्ता परत घ्यायची नसल्यास उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठ नागरिक म्हणजेच म्हातारी उतार वयातील जे कोणी आईवडील असतील त्यांना निर्वाह भत्ता अंतर्गत पोटगी सुद्धा मागू शकतात। बघा काही जण काय असतात, पोटगी म्हणजे त्यांना दुसरा एखादा बंगला असेल, एखादा बंगला मुलांच्या नावावर केलेला असेल तर मुलाकडे महिन्याला आम्हाला एक 10,000 रुपये दे, महिन्याला आम्हाला एक 20,000 रुपये दे, अशा प्रकारची मागणी करू शकतात असं सांगितलं या नियमामध्ये। बघा वडिलांनी मुलांच्या नावे केलेली प्रॉपर्टी परत मागण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे, आता दिला आहे। काय येतात, मुलांच्या नावावर प्रेमापोटी नावावर केली जर प्रॉपर्टी असेल तर आई वडिलांना परत घेण्यासाठी काय तसं कायद्याने अधिकार दिला आहे। मुले पालकांना सांभाळत नसतील किंवा मुलींना हिस्सा न देताच मुलांच्या नावे मालमत्ता केली असल्यास मुली देखील त्यात हिस्सा मागू शकतात। त्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे अपील दाखल करावे लागते। तुमच्या तहसीलदार कार्यालय, जो तहसीलदार असतो त्यालाच प्रांताधिकारी म्हणतात। आता तुम्ही म्हणाल आमच्या तालुक्याला जो कोणी प्रांताधिकारी नाही असं म्हणतात, परंतु लक्षात ठेवा तहसीलदार जो आहे त्यालाच प्रांताधिकारी असे म्हणतात। त्या तहसीलदारकडे किंवा तुम्ही त्याला प्रांताधिकारी म्हणू शकता, त्या प्रांताधिकारीकडे जाऊन तुम्ही त्याच्या कार्यालयाकडे जाऊन अपील दाखल करावी लागते। खूप वर्ष झाले असल्यास विलंब माफी अर्जासह अपील करता येते। म्हणजे काय झालं, आता सांगितले 7 ते 21 दिवसात तिथं तुम्हाला अपील दाखल करायचं आहे, पण काही कारणाने तुम्हाला जर उशीर झाला, लेट झाला तर तुम्ही त्यासाठी काय करू शकता, तर विलंब झाला तर तुम्हाला माफी अर्जासह अपील दाखल करायचं। एक अर्ज असतोय माफी नामाचा, तो अर्ज तिथं दाखल करायचा आहे, ज्याद्वारे तुम्हाला जर तुम्ही मुलांच्या नावावर प्रॉपर्टी केली तर परत हाय अशी तुम्हाला मिळू शकते। अशा प्रकारे आम्ही सांगितल्याप्रमाणे ही माहिती संबंधित तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये सर्व माहिती घेऊ शकता। व अशाच प्रकारची तुम्ही दररोज आमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी सुखी जीवने आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।